शाळांमध्ये असेल, गिरणी कामगारांच्या गल्लीमध्ये असेल, पुण्यामध्ये असेल, बडोद्यात असेल, इकडे इंदोरला असेल, सगळीकडे. त्याचं कारण काय होतं? त्याचं कारण असं होतं की भारतामध्ये लोकांना उमेदच संपली होती. त्यांना वाटत होतं काय नाही, आता आम्ही काय करू शकत नाही, आम्हाला काय नाही, इंग्रजांच्या हाताखाली आम्ही नोकरी करणार, काम करणार. अशा वेळेला लोकमान्य टिळकांनी 3 उत्सव चालू केले. एक उत्सव चालू केला पहिला गणपती उत्सव, दुसरा केला शिवजयंती उत्सव आणि तिसरा केला राज्याभिषेक दिन. राज्याभिषेक दिन का केला? तर त्या काळात भारतामध्ये मराठ्यांचं राज्य नव्हतं, बरोबर आहे. आदिलशाही होती, कुतुबशाही होती, मुघलांचं राज्य होतं. तर आपल्याला मराठी लोकांना, मराठा म्हणजे मराठा समाज असलं पाहिजे असं नाही, आपल्याकडे राहणाऱ्यांना असं वाटत होतं की काय नाही, आम्ही दुसऱ्याच्या हाताखालीच काम करायचं. जे उदाहरण एखादा चांगला गायक होता तर तो त्यांचा कौतुक करत असायचा. आणि एक प्रकारचं आपल्याकडे जी हिंमत असती, हिंमत द्यायचं काम शिवाजी महाराजांनी केलं. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक का करून घेतला? सगळ्यात औरंगजेब बादशाह रागावला. कधी माहितीये? ते तडफड झाली. कधी झाली? जेव्हा शिवराज्याभिषेक झाला शिवाजी महाराजांचा, तेव्हा झाली. तेवढ्यासाठी ते नाव माझ्या लक्षात नाही, त्याचा चुलत भाऊ वगैरे रायगडच्या बाजूचा एक पट्ट्यामध्ये त्याच्याकडे सरदारकी होती. त्याला त्याने आदेश दिला होता, जावा काही करून शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला नाही पाहिजे. त्यांनी सगळे प्रयत्न केले, पण शिवाजी महाराज आपले हुशार होते अतिशय, त्यांनी सगळ्यात तटबंदी करून ठेवल्या होत्या. म्हणून शिवशक हे फार महत्वाचं आहे. मग हे जे सगळं आहे, पण ते मागचं झालं. आज तुम्हाला जे सगळ्यांना शिक्षण मिळतं, स्वातंत्र्य मिळतं, म्हणजे आज जर तुम्ही अफगाणिस्तानच्या बातम्या कोण वाचतं का? आता जाऊन तुम्ही युट्यूबला जावा, घरी गेल्यावर मुलींनी विशेषतः अफगाणिस्तानच्या बातम्या वाचा. त्यातलं एक पुस्तक सातारमध्ये प्रकाशित झालं. म्हणजे अफगाणिस्तानमध्ये मुलींना शिकायला बंदी आहे, त्यांनी बुरखा कंपल्सरी घालायचा, त्यांनी कॉलेजमध्ये जायचं नाही. आपण किती नशीबवान आहे की नाही? काही कुठली माहितीये? अफगाणिस्तानची काही. त्याला आपला भारत त्याच सीमेपर्यंत होता. परंतु आपल्याला काय कळलं पाहिजे की मला काय जास्त आहे, काय कमी आहे बघायचं नाही. आपल्याला ज्या अफगाणिस्तानच्या बातम्या बघू तेव्हा आपल्याला कळेल की आम्ही किती नशीबवान आहे, आम्हाला किती संधी आहेत, आम्ही कसं एकटं फिरू शकतो, आम्हाला कसं स्वातंत्र्य आहे. तसं लोकमान्य टिळकांनी ओळखलं की जर समाजामध्ये स्वातंत्र्य लढा उभा करायचा असेल तर एकत्र यायला पाहिजे. म्हणून त्यांनी गणपती उत्सव चालू केला, शिवजयंती चालू केली. गणपती उत्सवामध्ये त्याला काय असायचं? या स्पर्धा असायच्या. सगळ्या धर्माचे लोक यायचे, असं काही नाही. कारण शिवाजी महाराज हे पहिले राजे असे होते, त्यांनी सर्व धर्मीय, त्यांचं असं काही नव्हतं, त्यांचा सगळ्यांशी लढा असायचा. हिंदू राजाशी पण लढा असायचा, मुस्लिम राजाशी पण लढा असायचा. तेव्हा राजे असं होतं. तेव्हा असं काही नाही, आपल्या सैन्यामध्ये सगळ्या समाजाची लोक होती शिवाजी महाराजांच्याकडे. त्यामुळे हे आपल्याला महत्वाचं आहे. तेव्हा आपला गणेश उत्सव साजरा झाला ते कधी होईल? जर गणेशोत्सव साजरा होण्यामुळं तुमच्या कलागुणांना वाव मिळत असेल. आता उदाहरण त्याचं गायन चांगलं, याला जर आत्ताच कळलं, जसं तवलत खंड जोडायला कुठं कळलं? शाळेतच कळलं. त्याला मामूलकर सारखा एक गुरु भेटला, तो घेऊन गेला क्लासला. हा दौलत खंड जोड केवढा प्रसिद्ध आहे, आनंद किती घेतोय तो. तुम्हाला पैशापेक्षा सुद्धा आनंद महत्वाचा. मी कसा आनंद घेतो? मी आलो, तुमचे सगळे फराळ खाल्लं का नाही, केवढा आनंद झाला मला. घरी माझ्या मटण केले आता, बरोबर आहे. मटण सोडलं पण तुमचं थालपीठ खाल्लं, तुमचे ते सगळे पदार्थ खाल्ले, हा आनंद आहे का नाही? त्या मटणापेक्षा जास्त मिळाला मला, होय की नाही? तर हे जे आहे हे आनंद घेण्याचे जे प्रकार आहेत ते तुम्हाला इथं मिळतात. तुम्हाला शाळेत कळलं पाहिजे. तुम्ही किती शिकला तरी समजा तुमच्याकडे रांगोळीची कला आहे तर ती वाढवली पाहिजे. तुमच्याकडे समजा गायनाची कला आहे ती वाढवली पाहिजे. एखाद्याला गाणं म्हणता येतंय, एखादं क्रिकेटमध्ये आहे, एखादा कुठल्या स्पोर्ट्समध्ये आहे. पदार्थ शेफ माहितीये तुम्हाला? एखादा चांगला पदार्थ बनवत असेल उदाहरणार्थ, तो चांगला शेफ होऊ शकतो. शेफचे प्रयोग किती आहेत आपण बघतो का टीव्हीवर उदाहरणार्थ. त्याच्यामुळं गणेश उत्सव, शिवजयंती या सगळ्यामध्ये आपण आपल्याला काय येतंय ते आपण शाळेत सादर करायचं. तुम्ही ज्यांनी कला सादर केली त्यांच्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा. आणि ज्यांनी कशाने माग घेतला ना त्यांनी हात वर करावं.
कशातच भाग घेतला, म्हणजे रांगोळीमध्ये नाही, खाद्यपदार्थात नाही, गायनात नाही, आणि काय फनी गेम मध्ये नाही, कशातच भाग घेतला नाही. असे हात वर करा, ये माझ्यावर फोटो काढू, या या या. कोण आहे? घाबरायचं नाही. आपल्याला मी पण कधी घेतला नव्हता. ऐका ऐका ऐका, मी पण शाळेत घेतला नव्हता. आता मला माहित नसतंय, तेव्हा इथं ही जागी झाली पडली, यातून पुढच्याला भाग घेणार. मला जागच केलं नाही कोणी. आता मी जेव्हा शाळेत जातो, ऐका ऐका, शाळेत जातो, सगळे गेट टुगेदर होतं का नाही, ते सांगतात हे मी केलं, मी क्रिकेटमध्ये होतो, मी याच्यात होतो, मी त्याच्यात होतो. मी रांगोळीत पण नाही, चित्रकलेत पण नाही, क्रिकेटमध्ये पण नाही. हा, सर्वसाधारण मुलगा म्हणून मी जगलो शाळेमध्ये. आता मी ऍक्टिव्ह आहे. ती मुलं म्हणतात, अरे तू कसं काय आठवत नाही आम्हाला? आठवशील कसं? मी व्हॉलीबॉलमध्ये नाही, क्रिकेटमध्ये नाही, कशातच नव्हतो. पण तुम्ही जर आठवायचं असेल, तुम्हाला विद्यार्थी मित्रांनी असेल, मैत्रिणींनी असेल, तुम्ही भाग घेतला पाहिजे, धडपड केली पाहिजे. त्यामुळं तुम्हाला ही संधी आहे, त्या संधीचा अवश्य फायदा घ्या. तुमच्या सर्वांचं अभिनंदन, टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करा. आणि आता ही जबाबदारी, काय जबाबदारी तुमची, सगळ्यांचं काय काय त्याचं एक हस्तलिखित करायचं. कोण करणार हस्तलिखित? सर तुम्ही करा. त्याच्यामध्ये नंबर, आपण दरवेळेला गणपती उत्सव झाला एक हस्तलिखितामध्ये गायनाचे आलेले नंबर, त्यांचे फोटो, त्यांचं वेगळेपण, त्याच्यावर लेख, गायन, असं ते सगळ्याच तयार करा छानपैकी. आणि त्याचं उद्घाटन, त्याचं प्रकाशन कधी करायचं? किती दिवसात? आठवड्याभरात? मग कशाला वेळ लागतो? वेळ काय लागतो? दसरा इतक्या? नवरात्राच्या पहिल्या दिवशी हस्तलिखिताचं प्रकाशन, घटस्थापनेला प्रकार. काय लागतंय? सगळ्यांनी प्रयत्न करायचे. एवढा आहे म्हणजे त्याचा फायदा काय झाला सांगा? त्याचा फायदा काय होईल? या हस्तलिखिताचा फायदा काय होईल? कुणी उभं राहून सांगायचं? कुणाला? कधी येणार का? नक्की. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. हस्तलिखिताच्या उद्घाटनाला नवरात्राच्या पहिल्या दिवशी येणार आहे, तर सगळ्यांच्या मदत करायची शिक्षकांना. ओके, धन्यवाद. ओके. गेल्या वर्षीच्या भारत विकास परिषदेच्या स्पर्धा झाल्या होत्या, हिंदी समूह स्पर्धा आणि संस्कृत समूह स्पर्धा. त्या स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाची जी सर्टिफिकेट होती ती आपल्याला उशिरा मिळाली होती गेल्या वर्षी. त्यामुळं त्याचं वितरण आपण आता या ठिकाणी करत आहोत. तर प्रथम क्रमांक रोहिणी कृष्णा सावंत, एक विद्यार्थी याचा नंतर ग्रुप फोटो घेऊया. नंतर श्रेया दीपक सावंत, एक या अगोदर प्रत्येकात सर्टिफिकेट घ्यायचे आणि नंतर एक ग्रुप फोटो घेऊया. ए आदित्य हे फोटो काढ. इथे 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 उभा राहा तिथे, इकडे इकडे. काढला का? हे सगळे फोटो लावायचे बरं का. द्वितीय क्रमांक श्रेया दीपक सावंत. मेघना वैभव भोसले. सगळ्या दहावीवाले आहेत नाही? मुद्दाम देतोय माझ्याबरोबर फोटो. असं कर जावं म्हणजे लोड येत नाही आपल्याला. धनश्री ज्ञानदेव साळुंखे. वा, छान दहावीचा मैत्रिणींचा ग्रुप झाला पाहिजे. सिद्धी संतोष गुरु. नंतर आस्तावरी अंकुश चोरट. श्रेया संजय जाधव.
हे श्रेया कुठे? श्रेया संजय जाधव. वैभवी संपत चोरट. वैभव नाही आली का? बस. सोहमला तर स्पर्धेला घ्या. स्पर्धेला घ्या. दोघांची नंतर घेऊया ती. या शाळेतील माझा खरं तर हा पहिला गणेशोत्सव. खूप छान रीतीने सर्व स्पर्धा झाल्या आणि खूप मस्त आणि उत्स्फूर्तपणे सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग देखील घेतला. पुढच्या वर्षी यापेक्षाही अजून जी काही आपला पार्टिसिपेंट म्हणजे जे सहभाग होता तो जास्त पटीने वाढला पाहिजे. की तुमच्यातले जे कलागुण आहेत, सुप्त कलागुण असतात ते अशा अनुषंगाने, या स्पर्धांच्या अनुषंगानेच आम्हाला कळतात आणि मग त्यासाठी आम्ही तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करू शकतो. हे गणपतीचे जे काही 5-6 दिवस होते ते खूप उत्स्फूर्तपणे उत्साहाने गेले आणि आता मात्र सगळ्यांनी अभ्यासाला लागायचंय. आणि साहेबांनी सुद्धा वेळात वेळ काढून आपल्या सगळ्या स्पर्धांचा म्हणजे स्पर्धा घेतल्या, त्याला भेट दिली, तुम्हाला खूप मार्गदर्शन केलं, म्हणून मी त्यांचा आभार मानते. आणि सर्व माझ्या सहकारी शिक्षक आहेत त्यांचं सुद्धा खूप आभार मानते. आणि अशा रीतीने आता आपला जे पाककला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आणि गीत गायन स्पर्धा ही संपली असं जाहीर करते. धन्यवाद. सर्वांनी आता भात खायला पहिल्यांदा जायचंय. भात तुमच्यासाठी बरं